अशा गाड्या स्लिप होऊन पडण्यापेक्षा तुम्हाला मी बाबांनो सांगतो, पावसाळा सुरू आहे, गाड्या नीट चालवा. आता हे थोडक्यात बचावलं नाही तर तुम्हाला काही जीवितहानी बिवितहानी झाली असती तर घरच्यांच्या डोक्याला ताप तो ताप, आयुष्यभराचं ते दुखणं लागलं असतं ते वेगळे. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं बघा एका कॉर्पोरेट मजदूरच्या ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळी कच्ची कॉपी वन सिप डाऊन मारले, निघालोय बघा जिमला. आणि आता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर 3 दिवस झालं काय मी जिमला आलो नव्हतो, आणि त्या 3 दिवसामध्ये मी 4 वडापाव खाल्ले. ते एवढा रिग्रेट वाटतंय की नाही, कटिंगवर आहे मी आणि बाहेरचं पण लय खाल्लंय तुम्हाला. आता मी काय सांगू, पण बॉडीत मात्र काही चेंज आलेला नाही बरं का. आपली बॉडी पहिल्यापासूनच वाढ, आणि आजपासून आपण डेली कार्डिओचा एक टार्गेट ठेवला, इन्क्लाइन वर 20 मिनिटं चालायचा. तर ते पण पूर्ण केलं आणि निघालोय घरला. पोरं काय काय लावून गोरी होत्यात, पण मी इथं जिमच्या घामानच गोरा झालोय. पावसाळा सुरू झाल्यापासून मी 2 ते 3 छत्र्या हरवल्यात आहे, त्यामुळे मम्मीने मला मी तुटकी छत्री दिलेली. आता म्हणलं ह्याच्यावरच काम भागवायला लागतं. मग घरला जाता जाता अर्धा डझन केळी पण घेतली तर, आणि आज सोमवार होता म्हणून आलो जिम मधनं पटापटा आंघोळ वगैरे केली. मन्या पण आलेला घरला म्हणून पांढरा शर्ट अडगला आणि गेलो मंदिरात. आमच्या इथे निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जे की एक जागृत स्थान आहे, म्हणून म्हटलं तिथं जाऊया. सोमवार पण आहे, महादेवाचं दर्शन पण होईल. महादेवांचं दर्शन घेऊन आलो, घरला आलो. 2 चपात्या खाल्ल्या, बटाटोचं कालवण होतं, चवळीची भाजी होती. आणि आता तुम्हाला रानटी स्टाईल मध्ये कांदा फोडून दाखवतो. आता काय माझ्यात चूल आलेली काय माहित, म्हटलं आता रानटी स्टाईल मध्ये कांदा फोडायचा. कसं आहे का, असं वाटलं की रानातच आलोय मी खायला. आता ती तुटकी छत्री पाकच रंबाळलेली, त्यामुळे म्हटलं आता नवीन छत्री काढायला लागते. पण मम्मीने नवीन छत्री देताना सांगितलं, ही छत्री जर हरवली तर अख्खा पावसाळा तुला भिजत काढायला लागणार. म्हटलं ओके आहे साहेब. प्रोफाईल दाखव. गोल्ड वर आहे रे, मी आजच घेतलाय गेम. कसला रे कसला बस मध्ये बघतो ते कळत आम्ही पोहोचलो ऑफिसला. ऑफिसमध्ये आलो, तुम्हाला माहिती आहे एकच ब्रेक टाइमला ऑफिसचा भेटतंय, त्यामुळे त्या ब्रेक टाइमला येऊन आपलं काय जे काय असेल ते करायला लागतंय, जे खायला बियाला. आज काय ते खवाट काका बसवर आलं नव्हतं, त्यामुळे आज आपलं आवडतं काका होतं. मस्त पहिल्या सीटवर बसलो आणि तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो पुढचा. कसा आहे, एक नंबर झाक व्ह्यू येतो बरं का पुढे बसले.